सर अजून आलेले नाहीयेत, पण तू बस ना आरामात. नाही नको, मी गॅरीच्या केबिन मध्ये जाऊन बसते. Excuse me, Miss Chanaya. Now you are no more an employee of this company. So, you have to sit there only in visitors lobby. एक मिनिट पानवलकर, मी इथे बसायला आले नाही, मी माझा हिशोब करायला आले. कुणाकडे माझा चेक दे ना तू. चेक माझ्याकडेच आहे, पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, आनंद सर त्याच्यावर सह्या करतील तेव्हा तुम्हाला मिळेल चेक. हो, म्हणजे तोवर तुमच्या कमेंट ऐकायच्या ना, मी इथे उभं राहून. मॅम तोपर्यंत तुम्ही सेल्फी काढा ना. तसंही आता तुमचा चेहरा फोटो काढण्यासारखाच झालाय. जेनी, यू जस्ट शट अप, ओके? अरे काय झालं एवढं हसायला? अरे 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 मग बरोबर आहे. या 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 काय करताय तिथे? या तुमचीच वाट बघत होतो. सही करा लवकर, चेक दे मला तू. ओ अच्छा, मी जरा बिझी आहे, जरा 1-2 तास बस ना, मी येतो. 2 तास? मी 2 तास वगैरे थांबणार नाहीये, मला 5 मिनिटात चेक हवाय माझा. जेनी आत्ताच आता तिला चेक दे. आता देते ती, ओके? पण फक्त माझी सही नाहीये, त्याच्यासाठी 2 तास थांबावं लागेल. हा आनंद, शहाणपणा करू नको तू. म्हणजे काय? म्हणजे काय शहाणपणा चाललाय काय तुझा? सांडपणा झालं म्हणजे काय? अरे हे बघा ना सर, एक्स एम्प्लॉईज येऊन सगळं इथे. गॅरी बघ ना, एक तर कोणीच माझी नीट वागत नाहीये आणि जेनी चेक देत नाहीये मला. 1 मिनिट, कॅश पेमेंट चालेल का तुला? हा चालेल मला. सगळे 500 1000चे नोट आहे ना, तिला द्या आणि कॅश पेमेंट करा. हा चालेल मला. हे बघ, हो सांगितलं. चल. शनाया, तू जरा थांबशील का? अरे कशाला, मला शॉपिंगला यूज होतील ना. शनाया, मी बघतो ना, तू जरा थांब ना 2 मिनिटं. आनंद, काय फालतूपणा चाललाय? शनाया, तू केबिन मध्ये चल, आपण बोलूया. आणि जेनी, पुढच्या 5 मिनिटांमध्ये शनायाचा चेक रेडी हवा, मी तुला फोन करतो. येस सर. रघु, जी सर. कामं विसरलात का? केबिन मध्ये चल. कॅश. गॅरी चालेल मला कॅश. ऐक ना, हे चेक कशाला? ऐक ना. कठीण आहे या बाईचं. आनंद, जेनी, अरे एकदा काय तो चेक देऊन तिला मोकळं करून टाका ना. अरे सर, म्हणजे पुन्हा पुन्हा तिचा चेहरा आपल्याला इथे ऑफिसमध्ये पाहायची वेळ नाही येणार. ही काय सरांचा पिछा सोडणारच नाहीये का? मला राधिका मॅमचं फार वाईट वाटतं. त्यांना काय फील होत असेल ना, आणि तरीही. खरं आहे तुझं जेनी, मला राधिका वहिनींचीच खूप काळजी वाटते. खूप साध्या आणि सरळ आहेत त्या बिचाऱ्या. हो सर, पण त्या एकट्या नाही. कितीही झालं तरी आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत. नक्कीच. मी हा डबा वरती घेऊन गेले तर यांना आवडणारही नाही, कदाचित मग डबा खाणारही नाही. काय करू? यांना मी डबा कसा देऊ? सुभेदार मॅडम. मॅडम, तुम्ही इथं रघु भाऊजी. इथं काय करते तुम्ही? चला ना ऑफिस मध्ये चला. हो, नाही साहेब आलेच असतील. चला, साहेबांची काम आहे ना. चला वर चला. नाही नाही अहो थांबलत का? अहो चला ना वर. साहेबांना बोलू का खाली? नाही तर नको. भाऊजी, हा. माझी जरा मदत कराल काय? अहो करतो ना मॅडम, तुम्ही सांगा फक्त. हा डबा साहेबांना द्याल काय? हो देतो ना मॅडम. पण मी आले सांगू नका. पण मॅडम. भाऊजी, ठीक आहे. पण मॅडम, तुम्ही वर काय येत नाही हे माहिती आहे मला. पण मी डबा देतो आणि तुम्हाला लगेच सांगायला येतो. भाऊजी, ते मी दिल्याचं सांगू नका. हो. रामजी, इकडे खुर्ची आण ना, खुर्ची. मॅडम तुम्ही खुर्चीवर बसा तोपर्यंत, मी लगेच सांगून येतो. भाऊजी बस. राहू द्या. नाही, बस बसा तुम्ही इथं, मी लगेच हे करून येतो. हा. मॅडमला पाणी घेऊन ये. सुभेदार मॅडम येते. नाही तुम्ही मॅडम बसा ना, मी लगेच देऊन येतो. हो तुम्ही बसा मॅडम. हो भाऊजी. मे आय कम इन सर? ये जेनी. सर तुम्ही बोलवलात? हो,
जेनी, शनायाचा चेक तयार आहे का? येस सर. मेक इट फास्ट आणि तिला देऊन टाक. ओके. कसली मूर्ख आहे रे ही. कोण समजते कोण स्वतःला. बघितलंस ना आता कशी बघत होती माझ्याकडे. शनाया चिल, सोड ना तू. आता असल्या नजरांची आपण सवय करून घ्यायला हवी. आता तिला राधिकाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, त्याला आपण तरी काय करणार. सोडून दे ना तू. फार विचार नको करूस. चिल. हे सगळं ना मी तुझ्यासाठी सहन करते. नाही तर दाखवलं असतं हिला. कॅरी, तू एक काम कर ना, हिला कोणत्या तरी मॅटर मध्ये अडकव आणि सस्पेंड करून टाक ना. ते डोक्यात जाते रे खूप. यु नो व्हॉट, मी जर बॉस असते ना तर मी या सगळ्यांना ना एकानंतर एक काढून टाकलं असतं. एक्स्पेशली त्या कपूरला. यार आपलं ब्रंच स्पॉइल केलं यार. सोड ना तू. किती टेन्शन घेतेस. पण ते सगळं सोड. ब्रेकफास्ट केलंस का तू? हो. बघ, मी तर ब्रेकफास्ट पण नाही केलाय. कडकडून भूक लागली मला. डबा आणलाय सर. या. डबा? हो सर. वा रघु, भुकेच्या वेळेला बरोबर आणलंस ना डबा. कुणी पाठवलाय? वास तर मस्त येतोय. वा, माझी आवडती भाजी. अप्रतिम झाली भाजी. हो. अगदी मला आवडते तशी. म्हणजे राधिका. अरे, ही चव. ओळखलंच ना सर. गजानन महाराज शपथ, मला माहितच होतं तुम्ही ओळखणार म्हणून. घ्या ना सर. कुणी दिलाय हा डबा रघु? काही नाही सर, ते आपलं दत्ता बाबा काय करतोय? स्पष्टपणे सांग, डबा कुणी दिलाय? राधिका मॅडम आले सर घेऊन. व्हॉट? हा डबा राधिकानं पाठवलाय? हो सर. कुठे ती आणि तू खोटं का बोललास? सर मॅडमच म्हणाल्या ना सांगू नका म्हणून. मग मी तरी कसं सांगणार साहेब. त्या खाली उभा आहेत साहेब. गॅरी, व्हॉट इज दिस? ती का आली इथे डबा घेऊन? आर यू फुलिंग मी? अगं पच्चा, असं काही नाहीये ग. मग कसं आहे? अगं तू काय बघतोयस रे? काय नाही सर. का उभा आहेस इथे? चल निघ बाहेर. हो. दार लावून घे जाताना. जी सर. युजलेस. पुन्हा अगं असं नाहीये. मला सुद्धा आत्ताच इथे डबा समोर आल्यानंतर कळलं. मला काहीच माहिती नव्हतं. तू नाही बोलवलं मग कशी आली ती? हे सगळं नाटक आहे तुझं. तू अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये ना तुझ्या बायकोच्या, म्हणून आली ती इकडे. खरं सांग मला. अगं मी असं कशाला करेन शनाया? असं काही नाहीये, खरंच. ट्रस्ट मी. ओके फाईन, नाहीये ना मग आत्ताच्या आत्ता जाऊन तिला हकलून दे इथून आणि तुझ्या आयुष्यात नाही. तुझा आय डोंट वांट हिअर एनिथिंग. प्लीज गो. प्लीज गो. तू शांत हो. मी आत्ताच्या आत्ता तिला छापून येतो. तू बस इथे. मी आलो 2 मिनिटं.